खूप दिवस झाले माझं लिंबूचं लोणचं बनवायचं होतं. तर आज मी बाजारातून काही लिंबू आणले, स्वच्छ धुतले, कोरडे केले आणि मग त्याचे असे मस्त काप करून त्याच्यामध्ये साखर ॲड केली. साखर ॲड करून काही 2-3 तास ठेवलं साईडला. म्हणजे साखर थोडी वितळली की मग त्याला गरम करून घ्यायचं. गरम झाल्यानंतर थोडं गरम होऊ द्यायचं. गरम झाल्यानंतर थोडंसं गार होऊ द्यायचं. गार झाल्यानंतर त्याच्यामध्ये थोडंसं मीठ किंवा थोडं लाल तिखट घातलं ना, खूप छान होतं. आणि माझं ते काम चालू असताना माझ्या कुशनाने खूप सारा असा मस्त पसारा केलेला होता. त्याला गार्डनला जायचं होतं आणि माझं काम चालू असतं तो आपण जाऊया, कारण त्याची दीदी गेली होती गार्डनला. मग काय सगळा पसारा आवरला, चहा वगैरे घेतला, मग गेलो गार्डनला. गार्डनला गेल्यानंतर त्याला सायकल चालवायची होती. तीही अगदी स्पीडने खाली यायचं. मग दीदी जशी चालवते तसं मीही खेळणार. गार्डन आमचं खूप खरंच मोठं आहे. गार्डनला जाण्याचं एक कारण असतं की तिथं गणपतीचं मंदिर आहे आणि रोज सायंकाळी गणपतीची आरती होते. मग जसा वेळ मिळतो तसा आम्ही गार्डनला जातो. संध्याकाळची आरती केली. मग आजही संध्याकाळची मस्त आरती केली. प्रसाद घेतला, घरी आलो. आता घरी आल्यानंतर झटपट असं काय बनवायचं, तर एकच उपाय असतो, खिचडी. कारण ती पटकन होते. मग खिचडी बनवली. खिचडीसोबत कढी बनवली. मग काही जेवण केलं. असा होता माझा आजचा व्हिडिओ. तो व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.